आज आपण गुलेनबॅरी सिंड्रोम जी काही साथ जी दिसते आजकाल महाराष्ट्रामध्ये आपण न्यूज पेपरमध्ये बघतोय त्याच्याबद्दल थोडीशी चर्चा करूया. GBS किंवा गुलेनबॅरी सिंड्रोम का होतो, त्याच्या मागची कारणं काय, व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन जे काय आपल्या शरीरात होतं त्याच्यानंतर जी काही प्रतिकारशक्ती आपल्या शरीरातली असते ती कमी होते, कमकुवत होते. त्याच्यामुळे त्या प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे आपल्या नसांची जी काय काम करायची प्रणाली किंवा फंक्शनिंग असतं ते थोडंसं कमी होतं आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळी आपल्याला लक्षणं काय दिसतात, तर एकतर हातापायाला मुंग्या येणे, थोडंसं लकव्यासारखे थोडेसे सिम्पटम्स म्हणजे हातापायाची ताकद एका बाजूची कमी होणे, श्वास घ्यायला त्रास होणे. ही सगळी सगळ्यात कॉमन लक्षणं असतात जी आपल्याला गुलेनबॅरी सिंड्रोममध्ये दिसतात. घरी आपल्याला काय काळजी घ्यावी गुलेनबॅरी सिंड्रोममध्ये, तर हात चांगले धुणे, प्रतिकारशक्ती चांगली ठेवणे, योग्य आहार, जर सर्दी खोकला असेल तर वेळच्यावेळी जर थोडंफार लगेच आपल्या डॉक्टरांकडून एक सल्ला घेणे.